नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघून जावा, कारण हा व्हिडिओ तुमच्या जीवनाला दिशा देऊन जाणारा व्हिडिओ आहे। कारण हा खूप महत्त्वाचा आणि तुम्हाला खूप मोटिवेट करणारा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये मी खरंच खूप जे रिअल लाईफ एक्झाम्पल वगैरे असेल ते मी सांगणार आहे तुम्हाला, कारण हा जर व्हिडिओ नाही बघितला तर तुम्ही काय बघितलं मित्रांनो। तत्पूर्वी मी तुम्हाला एक सांगेन की आपला चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, एक लाईक ठोका आणि शेअर नक्की करा, आणि तुम्हाला काय पाहिजे ते कमेंट पण नक्की करा मित्रांनो। तर आपण चालू करूयात की ह्या व्हिडिओचं काय तात्पर्य आहे किंवा या व्हिडिओ घेण्यामागचं कारण काय आहे। तर बघा, हा व्हिडिओ आपण याच्यासाठी बनवला की भरपूर मुलं आहेत ते डिमोटिवेट होतात किंवा एक एक्झाम देतात किंवा 2 एक्झाम देतात आणि नंतर डिमोटिवेट फील करतात। तर मी सर्वप्रथम आता हा टेक्स्ट आहे, हा तुम्ही वाचून घ्या, हा तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। पण सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, मला एक सांगा आणि नीट ऐका। सर्वप्रथम नीट ऐका आणि मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा। मला सांगा, जर आता इथं एक माणूस आहे बरोबर, म्हणजे इथं तुम्ही आहे आणि तुम्हाला एक पैलवान आहे, इथं एक कोण आहे, पैलवान आहे। तर त्या पैलवानाला तुम्हाला मारायचं आहे, इथं तुम्ही आहे आणि एक पैलवान आहे, पैलवानाला तुम्हाला मारायचं आहे। आता साधारण व्यक्ती काय विचार करेल की साधारण मुलगा काय विचार करेल की मी का मारू, आहे ना, माझे काय कारण आहे। म्हणजे मी जर त्या जागेवर असेल तर मी हाच विचार करेन ना की हा जो पैलवान आहे मी का मारू, माझे काय कारण आहे, बरोबर। आणि असा विचार करा की आता इथं पाठीमागं आहे तुमची आई आहे पाठीमागं, आणि तो पैलवान तुमच्या आईला मारायला आला आहे किंवा आईला धोका आहे त्या पैलवानापासून। तर आता तुम्ही काय कराल? आता तुम्ही आहे ना, आता तुम्ही त्याचा जीव घ्यायला पण तयार असणार। म्हणजे याचाच तात्पर्य काय आहे की किंवा याचा अर्थ काय आहे की तुम्ही जे आहे ना, तुम्ही जर काहीतरी कारण पाहिजे, आपण जे करतो ना त्याला काहीतरी कारण पाहिजे मित्रांनो। जर काहीतरी कारण भेटलं किंवा काहीतरी कारण असेल तर माणूस काहीही करायला तयार असतो। पण जर कारण नसेल तर काहीच करणार नाही। मला सांग, कोणतेही कारण, आता ज्यावेळेस आपण जेवण करतो, का जेवण करतो? कारण आपल्या पोटात कावळे ओरडत असतात किंवा आपल्याला भूक लागलेली असते। म्हणजे भूक लागणे हे कारण आहे ना, म्हणजे कारण असल्यामुळे आपण ती गोष्ट करतोय। मग आपण काय करतो आता याच्यामध्ये, मला सांगा, अभ्यास, ज्यावेळेस आपण अभ्यास करतो मग असं काहीतरी खूप मोठं तुम्ही कारण त्याच्या पाठीमागं घ्या की ह्या कारणास्तव मला अभ्यास करायचा आहे। माझे आईवडील आहेत ते काम करतात किंवा मजुरी करतात म्हणून, म्हणजे ते एक कारण बनवा। म्हणजे कोणत्याही गोष्टीला तुम्हाला काय करायचं आहे, कारण बनवायचं आहे तुमच्या अभ्यासामध्ये, आणि कारण जर बनवलं तरच तुम्ही पुढे जाता, आहे ना। आता तुम्ही मोठे मोठे पिक्चर वगैरे बघितले असतील, जे 12th फेल वगैरे पिक्चर तुम्ही मित्रांनो बघितला असेल। आता त्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो, 12th फेलमध्ये काय आहे, तर तो अभ्यास करत असतो पण तो फेल होत असतो, बरोबर। तो काय करत असतो, अभ्यास तर करत असतो पण तो फेल होत असतो। मग त्याच्या पाठीमागं काय होतं, तर कारण येतं, काय कारण येतं की तर त्याचं म्हणजे त्याला प्रेम होतं एका मुलीवरती, आणि ती म्हणते की तू फक्त काढून दाखव एक्झाम, मी दुनिया पलट, म्हणजे ज्या दुनिया पलट दे, असा एक त्यात डायलॉग आहे मित्रांनो। तर आता हे काय आहे, तर हे कारण आहे ना रे, हे काय कारण आहे। मग ते कारण भेटल्यानंतर माणूस काही करू शकतो। म्हणजे तुम्ही फक्त कुठलीही गोष्ट पॉझिटिव्ह घ्या, असं नाही की म्हणजे ते लव अफेअर्स आहे वगैरे वगैरे ते विषय सोडा। फक्त गोष्ट काय करायची, तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायची। म्हणजे इथं लिहिलं काय बघा, ही पॉझिटिव्ह गोष्ट आहेत बघा। एकाच अटेम्प्टमध्ये सिलेक्शन नाही झालं तर याचा अर्थ आहे की फेल्युअर आहे तुम्हाला। एक लक्षात घ्या, तुम्हाला फेल व्हायचं आहे, पहिल्या अटेम्प्टमध्ये झालं तर चांगलीच गोष्ट आहे, तर काय अडचण नाही। पण तुम्हाला फेल व्हायचं आहे, फेल झाल्याशिवाय त्याची किंमत आपल्याला कळत नाही, आणि ती एक्झाम किती आपल्यासाठी महत्त्वाची आहे ही आपल्याला समजत नाही। दुसरं काय बघा, तो फक्त तुमच्या काय की पुढच्या यशाची सुरुवात आहे। प्रत्येक अटेम्प्ट तुम्हाला स्ट्रॉंगर अँड स्मार्टर बनवतो, हे 100% खरं आहे मित्रांनो। हे रिअल लाईफमध्ये म्हणजे माझ्या पण झालं आहे। प्रत्येक जो अटेम्प्ट असतो तो तुम्हाला 100% स्ट्रॉंगच बनवतो आणि 100% स्मार्टच बनवतो। त्यामुळे असं नका विचार करू की मी एवढा अभ्यास केला आणि मी फेल झालो किंवा मी फेल झाले, असा विचार तुम्ही कधीच मनात आणू नका, कधीच। बघा, हार मानली तर खेळ संपला, बरोबर आहे ना रे। तुम्ही जर हार मानली तर खेळ संपलाच ना। मला सांगा, ज्यावेळेस एखादा व्यक्ती किंवा म्हणजे कोणी असेल पर्सन, तो क्रिकेट खेळत असतो, मग क्रिकेट खेळत असतो तर तो पुढे थांबलेला असतो, बरोबर, बॅट घेऊन थांबलेला असतो। मला सांगा, त्याने जर तिथंच बॅट सोडून निघून आला तर खेळ संपला ना, म्हणजे हार मानले त्याने। जर ती बॅट त्याने चालवली, भलेही त्याला खेळाय कमी येत असेल, जर त्याने बॅट फिरवली तर चान्सेस आहेत 50% असा चान्स आहे की तो बॉल बॅटीवरती बसेल आणि चौकार तरी जाईल, नंतर 6 तरी जाईल, बरोबर। म्हणजे हा चान्स आहे। जर तुम्ही खेळच सोडला तर मग संपला ना विषय, बरोबर। म्हणजे हारच मानली तुम्ही तर संपला विषय। तर आपल्या लाईफमध्ये कधीच हार मानायची नाही, कारण सामान्य माणूस काहीही करू शकतो। जर म्हणजे 0 to हीरो माणूस 100% बनू शकतो मित्रांनो, ह्याच्यावरती विश्वास ठेवा। 0 to हीरो 100% बनू शकतो आणि काहीही घडू शकतं, ह्याच्यावर पण विश्वास ठेवा। लाईफमध्ये काहीही घडू शकतं। जर तुम्ही म्हणजे तुम्हाला काहीच येत नसलं तरी तुम्ही टॉपच्या पोझिशनला जाऊ शकता, जर तुम्ही तेवढा
प्रयत्न केला किंवा ट्राय केलं तर. त्यामुळे लाईफमध्ये काही घडू शकतं हे फक्त लक्षात ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवायला थोडंसं हे करा. कारण कधी कधी काय होतं की आपण डिमोटिवेट होतो. स्वतःवरती विश्वास ठेवा की करायचं आहे तुम्हाला. जर माझ्याबद्दल थोडंसं तुम्ही म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं, मी इंग्लिशमध्ये एवढा कमजोर होतो ज्यावेळेस मी अभ्यासाला सुरुवात केली होती. माझी मायनसमध्ये मार्क आले होते, एकदम मायनसमध्ये. जर मायनसमध्ये मार्क आले होते म्हणजे 1.25 अशी मायनस मार्क होती इंग्लिश या सब्जेक्टमध्ये. तिथूनचा प्रवास आहे RBI RBIचा पेपर होता बरोबर, RBI क्लर्कचा. तर त्याच्यामध्ये मला 25 मार्क होते 30पैकी 25 मार्क. हे कशामुळे मित्रांनो, अभ्यास केला ना. मला सांगा, मी जर तिथं विचार केला असता मला मायनस मार्क येतो म्हणजे मी काहीच करू शकत नाही किंवा म्हणजे माझ्यात काही हेच नाही आहे ना, किंवा मी करूच शकत नाही, तर मग मी तिथंच राहिलो असतं किंवा माझा माइंडसेट तोच राहिला असता की मला काहीच येत नाही म्हणून. जर मी ट्राय करून जर मी इथपर्यंत जात असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि ती प्रत्येक मुलाच्या बाबतीत तीच असतं मित्रांनो. जर तुम्ही ट्राय केला, जर तुम्ही अभ्यास केला, जर तुम्ही सही डायरेक्शनमध्ये, कारण सही डायरेक्शन देणारा तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. सही डायरेक्शन देणारा टीचर जर तुम्हाला भेटला ना तर लाईफमध्ये तुम्ही काही करू शकता. कारण टीचर खूप मॅटर करतो की तुम्हाला कोणते डायरेक्शन देणारा टीचर आहे. ठीक आहे मित्रांनो, आता भरपूर तुम्हाला मोटिवेशन दिलं किंवा भरपूर तुम्हाला सांगितलं. जर आपले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला पण फॉलो करा आणि आपला जो चॅनल आहे ऑफिसर विशाल जगताप त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपले अपडेट वगैरे येत राहतील. आणि दुसरी गोष्ट, आपला टेलिग्राम चॅनलची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तर तोही तुम्ही जॉईन करून घ्या. त्याच्यावरही आपण अपडेट वगैरे काय असतील व्हिडिओचे तर आपले ते देत राहतो आपण. त्यामुळं जर तुम्हाला व्हिडिओ आपले आवडत असतील तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक एक ठोका नक्कीच मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर. जर तुम्हाला याच्यातून थोडं तरी मोटिवेशन भेटलं असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा. भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.